गंगाखेडच्या विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर स्वच्छतेचा प्रश्न आज गंभीर आहे। सर्वप्रथम स्वच्छतेवर आम्ही लक्ष देऊ। माझ्या माहितीनुसार एका वर्षात एका वित्तीय वर्षात फक्त 1 कोटीचं काम नगराध्यक्ष करू शकतो। स्थायी समितीची निवड झालेली आहे आणि सभापतींची निवड झालेली आहे। कशी प्रक्रिया पार आज नगर परिषदेमध्ये विशेष सभा पार पडली, ज्यामध्ये विषय समित्या व स्थायी समितीचे 3 सदस्य अशा प्रकारची निवड होणार होती। त्यामध्ये यशवंत सेनेकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यवस्थित निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये बहुमताच्या जोरावर आणि जनतेने जो आम्हाला बहुमताचा कौल दिला त्याच्या आधारावरती नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व 6च्या 6 समित्या हा यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीला मिळालेल्या आहेत। सभापती किती झाले आपले? एकूण 6 सभापती झालेत। नगरपालिकेचा जो उपाध्यक्ष असतो तो पदसिद्ध समितीवरती जातो, तो एक सभापती झालेला आहे आमच्या या ठिकाणी आणि 5 सभापती यांच्यासाठी आम्ही नामनिर्देशन पत्र भरलं होतं आणि त्याच्या विरोधात कोणी नामनिर्देशन भरलेलं नसल्यामुळे प्राप्त न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी SDM साहेबांनी विजय घोषित केलेला आहे। थेट तुम्ही अध्यक्षांना धूळ चारली आहे, कसं पाहताय? नाही, धूळ चारायचा विषय नाही। मी अगोदरच आमच्या भाषणातसुद्धा सांगितलेलं आहे की जनतेने बहुमताचा कौल दिलेला आहे आणि बहुमताच्या कौलवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा वापर आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यानंतरसुद्धा शहराच्या विकास कामामध्ये आम्ही या बहुमताच्या जोरावर जे जे योग्य वाटेल ते चांगले निर्णय आम्ही घेऊ। सर्व महत्त्वाचे पदे तुमच्याकडे आलेले आहेत। गंगाखेडच्या विकासासाठी काय काम करणार? गंगाखेडच्या विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर स्वच्छतेचा प्रश्न आज गंभीर आहे। सर्वप्रथम स्वच्छतेवर आम्ही लक्ष देऊ। त्याच्यानंतर पाणी पुरवठा हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे। म्हणजे वेळेवर पाणी मिळत नाही, त्याच्यावरती आमच्या समितीचे सभापती योग्य ठिकाणी बैठका घेऊन त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील व शासनाला कळवतील। 2.5 वर्षे सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत। 10 कोटीचे टेंडर करण्याचा बी अधिकार त्यांच्याकडे आहे। तुमची निवड झाली असली तरी हे तुम्हाला आव्हान वाटत नाही का? आता हे नियम तुम्हाला कोणी सांगितले मला माहीत नाही। माझ्या माहितीनुसार एका वर्षात एका वित्तीय वर्षात फक्त 1 कोटीचं काम नगराध्यक्ष करू शकतो आणि याच्यापुढं तुम्हाला जाऊन सांगायचं म्हणलं तर भारताची संसद जरी आपण बघितलं, पंतप्रधान जरी सर्व असला तर खासदारांच्या बहुमताच्या जोरावरच संसद चालत असते आणि नगरपालिका त्याच्या पुढं नाही। त्याच्यामुळे कोणी वेगळं विचार करायची गरज नाही। नगरसेवक शासनाने म्हणजे संविधानानुसार निवडून आले, त्यांना बहुमताचा अधिकार आहे आणि बहुमतानुसारच सर्व या ठिकाणी होत असते नगरपालिकेत। काय वाटते गंगाखेडच्या विकासामध्ये तुम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार आहे का कसं? बिलकुल, ज्या ठिकाणी विकासाचा प्रश्न येईल यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडी विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही। आम्ही विकासासोबत आहोत।